प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पास्टर मनोज तरेरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या प्रार्थना विनंत्या काही असतील तर तुम्ही नक्कीच पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. अनेक साक्षी घडत आहेत. सिस्टर शीला जॉन पुणे यांनी साक्ष सांगितलेली आहे की त्यांना पायाचा खूप त्रास होत होता, त्यांना चालता येत नव्हतं आणि त्या त्रासामधून त्या जात असतानाच त्यांना नागिन देखील झाली आणि त्यांचा त्रास इतका बळावला की त्यांना तो त्रास सहन होत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना दुसऱ्याच दिवशी पूर्ण आरोग्य मिळालं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी साक्ष सांगितली. त्यांनी व्हॉईस मेसेज केला आणि व्हॉईस मेसेजमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांची भाची ICUमध्ये 3ऱ्यांदा ॲडमिट झाली होती आणि सगळ्यांनी आशा सोडल्या होत्या आणि डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की त्या ICUमधनं बाहेर येणं आता अशक्य आहे आणि तुम्ही तुमच्या नातलगांना बोलून घ्या. आणि त्यांनी सगळ्या नातलगांना देखील बोलवलं होतं. नातलग आले. त्यानंतर त्या ठिकाणामध्ये रडारड देखील झाली आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या बहिणींनी पास्टरांना मेसेज केला, पास्टर तुम्ही माझ्या भाचीसाठी प्रार्थना करा आणि परिस्थिती अशी आहे. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं आणि अशक्य अशी जी गोष्ट होती ती परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये शक्य केली. तिला पूर्ण आरोग्य दिलं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधील बहीण उपासना, आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांनी मध्ये नवीन घर पण बांधलेलं आहे आणि ते घर बांधल्यानंतर त्यांना काही पैशाची गरज होती. पैसे त्यांना जे फेडायचे होते त्यासाठी त्यांनी पास्टरांना सांगितलं होतं की पास्टर त्यातनं मार्ग निघण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ती बहीण कोर्स करण्यासाठी, त्याचप्रमाणे ते पैशांसाठी जमवाजमव करण्यासाठी 4 महिने भारताच्या बाहेर ती गेली. त्या ठिकाणामध्ये भारताच्या बाहेर त्या ठिकाणामध्ये त्यांचं जाणं येणं, तिथलं राहणं, प्रत्येक गोष्ट परमेश्वराने आशीर्वादित केली. त्यांना सुखरूप पुन्हा एकदा या ठिकाणामध्ये आणलं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर प्रतिभा काळे अहमदनगर, त्यांची साक्ष आहे. त्यांच्या मुलाला CETचं नर्सिंगचं रजिस्ट्रेशन करायचं होतं पण 3 दिवस झाले ते प्रयत्न करत होते. ती लिंक जी होती ती उघडत नव्हती आणि त्यांनी पास्टरांना मेसेज केला आणि पास्टरांना त्यांनी मेसेज केला सकाळी 8:20 आणि पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके सेंड केलं आणि 9:30 वाजता ती लिंक ओपन झाली. त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि ते सगळं काही व्यवस्थित सबमिट पण झालं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. अनेक शास्त्रभागाचा विचार करत होतो. त्याच्यामध्ये विश्वासणाऱ्यांना विश्वास टिकवून ठेवण्यासाठी युद्ध करावं लागणार आहे. विश्वासणाऱ्याला विश्वास टिकवून ठेवण्यासाठी चर्चमध्ये येणं आणि स्वर्गात जाणं या 2 भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, चर्चमध्ये येणं आणि स्वर्गात जाणं. सगळे चर्चमध्ये आले लोक सगळे स्वर्गात जाणार नाहीत, हे पण लक्षात ठेवा. सगळे चर्चला आलेले सगळे स्वर्गात नसणार आहेत. तिथं गेल्यावर कळणार आहे, अरे तू पण इकडं. नरकात एकमेकाला बघतात, तू पण आला इकडं, तू कैसा या, मी येत होतो रे पण एवढं गांभीर्याने मी देवाचं वचन घेतलं नाही म्हणून मी इकडे आहे. आणि काही लोक दरिद्री लाजरस सारखे असतील, नाकारलेले, धिक्कारलेले, पण विश्वास टिकवून ठेवलेले लोक, विश्वास टिकवून ठेवले. म्हणून एकमेकाकडे पाहून आत्मिक जीवन जगायचं नसतं. का हो, पत्त्याचा बंगला आहे, पुढचा पडला की मागचाही पडणार. मग कोणाला पाहायचं? जो परिपूर्ण येशू, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आणि त्याच्याकडं पाहणारा. मी त्यांना एक गोष्ट बोललो, तुम्ही माणसाकडं पाहिलं,
माणसाचे स्वभाव तुमच्यामध्ये येईल आणि माणसासारखे बनाल. आणि तुम्ही येशूकडे पाहिलं, येशूसारखे बनाल. काय चांगली गोष्ट. येशूकडं म्हटलं तुम्हीच डिप्रेशनमध्ये असता का? मी पण डिप्रेशनमध्ये 30 वर्ष, पण मी बोललो नाही मी डिप्रेशनमध्ये आहे. काय बोलून फायदा आहे? मी पडलो तर सगळे पडले असते. मी जर म्हटलं असतं मी आज खूप दुःखी आहे, मला फार वाईट वाटलं, मला अमका व्यक्ती असं म्हटलं, मला तमका व्यक्ती तसं म्हटलं, माझं मन तुटलं, मी एवढं मंडळीसाठी केलं, अमकं झालं तमकं झालं. अरे मग काय तुमच्यामध्ये माझ्यामध्ये फरक आहे? पण माझं वेगळं पण. आणि मग त्यांना मी एक गोष्ट म्हटलं की परफेक्ट कोणीच नाही. ज्या पौलाने एवढ्या मंडळ्या स्थापन केल्या, तो पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी कसं परिपूर्ण होणार आहे? मी पापी आहे म्हटल्यावर परिपूर्ण होणार आहे. जो व्यक्ती दुसरा पापी म्हणतो ना, तो व्यक्ती परिपूर्ण होत नाही. जो व्यक्ती म्हणतो मी पापी, तो रोज स्वतःला पवित्र करतो. पवित्रीकरणासाठी आवश्यक गोष्ट कोणती माहिती का? स्वतःच्या पापाकडे लक्ष देणं. काय चुका माझ्यामध्ये आहेत, काय दोष माझ्यामध्ये आहेत. आणि सैतान या दिवसामध्ये तुम्हाला गाफील करणार आहे. तो सांगणार तू त्याच्यापेक्षा चांगला आहे. मुळात देवानं या पृथ्वी तलावर तुम्हाला एकमेकांकडे पाहण्यासाठी ठेवलं नाही. मग कोणाकडे पाहायचं? आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा देव, याच्याकडेच तुम्हाला पाहायचं आहे. आता तुम्ही, मला त्याच्यात जास्त नाही बोलायचं, पण तरी मी तुम्हाला सांगतो, सावध व्हा, सावध व्हा. जेव्हा आम्ही एकत्र येऊ ना, तेव्हा आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. का तर तुम्हाला सांगतो, एक छोटासा प्रॉब्लेम हा मंडळीला नव्हे तर समाजाला मोठ्या कठीण प्रश्नामध्ये टाकणार आहे. एक प्रॉब्लेम. आता बघा, तुम्ही माहीत नाही याच्यात पण कोणतरी बसलेलं असेल, तुमच्या लक्षात पण येणार नाही, तुमच्या लक्षात पण येणार नाही. दोष, तुमच्या चुका, मंडळीमध्ये असणाऱ्या समस्या, सैतानाला एवढंच जरी मिळालं ना, एवढंच, जास्त नाही त्याला लागत. हवेला फक्त त्यांनी फळ दाखवलं, म्हटलं काय देवानं तुला हे फळ न खाण्यासाठी सांगितलं का? त्याला फक्त एक शब्द मिळाला, हे झाडाचं फळ खाऊ नको, त्याला स्पर्श पण करून. एक शब्दावर का? एका शब्दानं त्याने हवेला कॅच केलं. एक शब्द हा मंडळीसाठी घातक ठरणार आहे. म्हणून दावीद जसं म्हणतो, माझ्या मुखावर पहारा ठेव, हे तुम्हाला आता करावं लागणार आहे. मी तुम्हाला अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून सांगतो, पण तू लक्षात ठेवा, एक शब्द हा सगळ्या समाजाला घातक ठरेल. म्हणून शब्दावरती नियंत्रण करा. एकही चुकीचं वाक्य मुखातनं जाऊ देऊ नका. एक सुद्धा शब्द चुकीचं देऊ नका. कारण सांगण्यासाठी, बोलण्यासाठी येशूसारखं दुसरं चांगलं काय आहे? तर एकमेकाला येशूविषयी बोललो, प्रार्थनेविषयी बोललो, विश्वासाविषयी बोललो, देवाच्या वचनात वाढीविषयी बोललो, आराधनेविषयी बोललो, सेवेविषयी बोललो, तर मला वाटतं सगळेजण आपण परिपूर्ण होण्याच्या दिशेनं जाऊ. आणि तीच गोष्ट मला करायची. आज जे आम्ही पाहणार, शेवट जवळ आला. टायटल लिहा, सावधान, शेवट जवळ आला. आणि खाली तुम्ही लिहाल, पण ह्या गोष्टी तर वेदनेचा प्रारंभ आहे. सावधान, शेवट जवळ आला, पण या गोष्टी तर वेदनेचा प्रारंभ आहे. लक्षात ठेवा. जवळजवळ 20 संदेश माझ्याकडे आहेत तयार केलेले. परंतु मी का माहिती, आज सकाळी आल्यावर पण मला नव्हतं बोलायचं. माझा संदेश होता तिथं, तुमचा विश्वास बुद्धीवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावरती असावा. परंतु परत इथं आल्यावर देव म्हटलं, नाही, तुला याच गोष्टीविषयी बोलावं लागेल. सावधान, शेवट जवळ आला. आणि पण या गोष्टी वेदनेचा प्रारंभ आहे. आत्ता जे चालू आहे ते फक्त टेलर आहे. आता जी सुरुवात आहे, रोज चर्चेस विषयी बोललं जातं. ख्रिस्ती अजून संसदेमध्ये बोललं गेलं की अतिशय कठीण, बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा असा कायदा झाला नाही, असा कायदा महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे धर्मांतराचा, की जेणेकरून जास्तीत जास्त
विश्वासणारे पकडले जावे, जास्तीत जास्त ख्रिस्ती लोक पकडले जावे, जास्तीत जास्त सेवक पकडले जावे, त्यांच्यावरती केसेस दाखल कराव्या, त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं. पण तिथं असं म्हटलं, हा तर वेदनेचा प्रारंभ आहे. हा तशीच एक सामान्य डोस तुम्हाला दिलेला आहे. मग त्याचं शुभवर्तमान 24 अध्याय 3 ते 5 वचन काय शेवट जाणून घ्या. काय त्या ठिकाणामध्ये 3 ते 5 वचनामध्ये, मग त्याचं शुभवर्तमान 24 अध्याय 3 ते 5 तो वचन. जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय काय हे आम्हास सांगा. हे आम्हाला सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, येशूने त्यास उत्तर दिलं, तुम्हास कोणी फसवू नये तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे मी ख्रिस्त आहे असे म्हणतील असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. पुष्कळास फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल. किती वचन आहे? 6. 5 पर्यंतच. पहिली गोष्ट ऐका बरं का, टप्प्या टप्प्यानं तुम्हाला तुमची तयारी करायची, तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन याच्या संबंधाने जागरूक व्हायचं. आता प्रभू येशू ख्रिस्त त्याचं स्वर्गारोहण होणार आहे किंवा तो मरणार आहे, कबरेत पुरला जाणार आहे, आणि मग येशू म्हटला मी जाणार आणि तुमच्यासाठी जागा तयार करणार आहे, मी परत येणार. बघा आता तो कालखंड अजून येशू मरायचा आहे, क्रूसावरती जायचं आहे, तो मरणार, पुनरुत्थित होणार, स्वर्गात जाणार. आणि शिष्यांनी त्याच वेळेस त्याला विचारलं, प्रभूजी तुम्ही याल त्याची चिन्ह काय? ऐका, शिष्य म्हणून तुम्हाला जगाचा शेवट काय हे जाणून घेण्याची उत्कंठा असली पाहिजे. तुम्हाला जागरूकता कशी येणार आहे? तुम्ही कशा रीतीने आवेशी राहणार आहे? तुम्ही पापापासून कसं दूर राहणार आहे? कशा रीतीने तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये बदल करणार आहे? एक मनुष्याला जर बदलायचं आहे ना, तर त्याला या जगाचा शेवट कसा होणार आहे हे जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत तो आपल्या वर्तवणुकीत कधी बदल करणार नाही. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर कधी कधी मी विचार करतो, येशूनं गपचूप यायला पाहिजे होतं ना, कशाला एवढा उठाठेवा करायच्या, पकडायचं, मारायचं, भूकंप होणार, रक्तपात होणार, रक्ताचे पाठ वाहणार, अग्नीचा वर्षा होणार, सगळं होणार. गपचूप आम्ही प्रार्थना केलीच असती ना, आम्ही विश्वास टिकवून ठेवलाच असताना, मग प्रभू आला असताना आम्ही त्याच्यावर उचललं गेलो असतो. एवढं सगळं जगामध्ये घडामोडी घडवण्याचं कारण काय? त्याला कारण ठाऊक आहे. अहो सगळं नॉर्मल राहिलं ना तर तुम्ही नॉर्मलच जीवन जगणार. चला चर्चला जायचं, चला गाणे गायचे, चला उड्या मारायच्या, चला वाद्य वाजवायचं, चला अमकं करायचं, चला प्रीचिंग करायचं, चला जायचं बसायचं. पण येशू त्या जीवनापेक्षा वेगळं. तुम्हाला जगाचं आकर्षण पहिले कमी व्हायला पाहिजे. त्याला माहिती ह्यांचं सगळं लक्ष जगामध्ये आहे. काय जगामध्ये आहे? तो तुम्ही जग आणि जगाशी मैत्री कधीच करू नका. तो जगाशी मैत्री म्हणजे देवाबरोबर मैत्री. एकदा जगातलं तुमचं मन जगामध्ये गुंतलं, सगळ्या जगातल्या गोष्टी तुम्हाला आवडू लागतात. जगामध्ये काय चाललेलं आहे? जगामध्ये व्यसन आहेत, जगामध्ये चैनबाजी आहे, जगामध्ये काय वादविवाद, भांडणं, ईर्ष्या, स्पर्धा, सगळं जगामध्ये. जगात काय वेगळं आहे? बघा तुम्ही किती संसदेमध्ये मारामारी झाली. यांनी आपल्या जगात हेच आहे. कसे एकमेकाला चिडवत आहेत, कसं एकमेकाला त्या ठिकाणामध्ये. आता त्यांना जगाचं काय होणार माहीत नाही म्हणून ते त्या जगामध्ये अडकले. आता विचार करा, परिवारामध्ये, कुटुंबात, मंडळांमध्ये लोकांना जर जगाचं काय होणार कळणार नाही तर ते सिरियस होणारच नाहीत ना, गंभीर कसे बनणार आहेत? एका विश्वासणाऱ्या व्यक्तीनं रोज शास्त्रामध्ये जाऊन काय विचार करायचा? जगाचं काय होणार आहे, काय होणार आहे या जगाचं. तुम्ही जगावरती प्रेम करता, जगातल्या गोष्टीवरती प्रेम करता. जग हे तुमचं आकर्षण झालेलं आहे. या जगामध्ये राहत असताना एकच डोक्यामध्ये विचार येतो, खावं प्यावं मजा करावी, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगायचं. मेल्यावरती स्वर्ग कोणी पाहिलेला आहे? मग आता जग बघून घ्या. स्वर्ग नाही पाहिला, जग तर बघा ना. तो आता मेल्यावर स्वर्ग बघणार आहे. बरं, ज्या जगात राहता ते जग पहा. शिष्यांनी विचारलं, या जगाचं तुम्ही येताना या जगाचं काय? वाचा बरं. या गोष्टी केव्हा होतील, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे युगाच्या समाप्तीचं चिन्ह काय? पहिला मुद्दा,
हे जग संपणार आहे ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये पक्की ठेवा. हे जग संपणार आहे. या जगातलं मोठे कारखाने, तुमचे मोबाईलच्या कंपन्या, त्यानंतर तुमच्या ऐशारामाची जिंदगी, त्यानंतर तुमचं खाणं पिणं. सांगू का तुम्हाला, असं लिहिलंय शास्त्रामध्ये, आता जे खाताना छान छान, जे मिळतं उत्तमातलं उत्तम, जेव्हा जगाचा नाश होणार आहे त्यास लोकांना खायला सुद्धा मिळणार नाही. ते आपल्या चामडीचं मांस, आपल्या शरीरावरचं मांस खाणार आहेत. काय आकर्षण तुम्हाला जगाचं. ज्या दिवशी सगळं देव बंद करणार आहे ना, सूर्य रक्तासारखा लाल होईल आणि काळा ठिक्कर पडेल आणि चंद्र रक्तासारखा लाल होईल, प्रकाश देण्याचं बंद करतील, काही चांगल्या वस्तू पिकणार नाहीत. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, या जगामध्ये विश्वासणारे म्हणून तुम्ही जिवंत राहिल्यावर त्या ठिकाणामध्ये एकतर विश्वासणारे तर उचलले जातील, पण तुम्ही साधारण लोक ज्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की तुम्हाला कळलं रॅप्चर झालं, विश्वासणारे लोक उचलले गेले, मग काही लोकांना कळणार आहे अरे विश्वास, आता मला विश्वास टिकून ठेवायचा. आणि त्यावेळेस विश्वास टिकून ठेवणं एवढं सोपं नसणार आहे. कृपा निघून गेलेले त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो जे खाली राहतील, त्या खाली राहणाऱ्या लोकांना कपाळावरती 666चा शिक्का मारून घ्यायचा, त्याच्याशिवाय त्यांना खायलाच मिळणार नाही. काय खाणार आहे तुम्ही. जे आहे ते संपून जाणार आहे. किती आकर्षण जगाविषयी, किती प्रेम जगाविषयी. जगातल्या सारखी जीवन पद्धती जगण्यामध्ये तुम्ही स्वतःला धन्य मानता. येशूचे शिष्य 11 शिष्य, ऐका, 11च्या 11 शिष्य टिकले का, ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. 11 शिष्य टिकण्याचं कारण काय. 11 शिष्यांना त्यांनी सांगितलं जगावरती प्रेम करू नका, या जगाचा अंत जवळ आलेला आहे. त्याच्यामुळे ते टिकले. तुम्हाला विश्वासामध्ये टिकण्यासाठी जगाचा अंत होणार आहे, शेवट होणार आहे. सगळ्याचा शेवट जवळ आलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट. आत्ताच्या घडामोडी तुम्हाला जाग करत आहे. जाग राहा, सतर्क राहा. तुमच्या आत्मिक जीवनाची काळजी करा. विश्वासामध्ये आहात का, प्रार्थनेमध्ये आहात का, धार्मिक जीवन जगत आहात का, शुद्ध जीवन जगत आहात का, पवित्र जीवन जगत आहात का, कशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा बचाव करणार आहे. जे तुमच्याकडे आहे ते नश्वर आहे, ते टिकणार नाही. ना तुमचं शरीर, ना तुमची नोकरी, ना तुमचं घर, ना तुमचा प्रपंच, ना तुमचे लोक, ना तुमच्यामधलं आरोग्य, कोणतीच गोष्ट तुमच्यामध्ये टिकून राहणार नाही. कोणतीच. का शिष्यांमध्ये ती ऊर्जा निर्माण झाली. का शिष्य ख्रिस्त बरोबर रक्त साक्षी होण्यासाठी तयार झाले. का पौलानं 3 वेळा आणि 39 माराचे फटके आणि छड्यांचा मार सहन केला. गलबत फुटल्यावर सुद्धा हा पौल या येशूला बिलगून का राहिला. तो पौल म्हणतो जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. त्याला ठाऊक आहे जगात आहे तोपर्यंत पीडा आहे, परंतु जेव्हा या जगातनं मी बाहेर जाईल, या जगातनं मी नष्ट होईल, माझ्या प्रभूला भेटायला जाईल. जो जगावरती प्रेम करतो आणि त्याला जगाच्या अंताची आणि अंताविषयी माहिती नसतं. शिष्यांनी येशूला विचारलं जगाचा शेवट जवळ आला, आम्ही कसं ओळखावं. आज सकाळी आमच्या अंतःकरणातली प्रार्थना हीच असावी, या जगाचा शेवट आला, जवळ आला, आम्ही कसं ओळखावं. लक्षात घ्या. ज्याला वाटतं ना जग कायमस्वरूपी आहे, त्याचं रुटीन लाईफ तसंच चालू असतं. तो आपल्या विचारामध्ये बदल करत नाही, तो आपल्या स्वभावामध्ये बदल करत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का. एका वचनामध्ये मी असं वाचलं अभ्यास करता करता. शिष्य येशूकडे आले आणि येशूला त्यांनी प्रश्न केला. मला वाटतं एक वचन वाचा, मार्काचं शुभवर्तमान 4था अध्याय आणि त्याचं 12 वचन वाचा. मार्काचं शुभवर्तमान 4था अध्याय 10 पासून वाचा. हा. तो एकांती असता, तो एकांतात असता, त्याच्याबरोबर 12 जणांसह, त्यांच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला देवाच्या राज्याचे रहस्यदान
तुम्हालाच दिले आहे, तुम्हाला दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येतं, यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यास दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये, तो त्यांना म्हणाला. बस. तो काय म्हटलं ऐका, या जगामध्ये राहत असताना तो म्हणतो की तुम्हाला जगाच्या शेवटाची कल्पना यायला पाहिजे. मग शिष्यांना तो दाखल्यांशी बोलतोय. तो म्हणतो मी तुमच्याशी रहस्याच्या गोष्टी बोलतो आणि जगातल्या लोकांशी दाखल्यांच्या द्वारे गोष्टी बोलतो. ते म्हणले असं कसं, आमच्याशी रहस्य बोलता आणि जगातल्या लोकांना दाखल्याने बोलता. तो म्हणला दाखल्याने यासाठी बोलतो की त्यांना काय करू नये, हा त्यांनी पाहून घ्यावं पण त्यास दिसू नये, पाहून घ्यावं पण दिसू नये, ऐकून घ्यावं पण त्यास कळू नये. म्हणजे कधी ऐका, भरपूर देवाचं वचन ऐकलं पण वचन कळत नाही. हो, कशासाठी कळत नाही माहिती का? त्याचं कारण तो म्हणतो की त्यांचं मन बदलू नये, आणि त्यांचं जर मन बदललं नाही तर त्यांना क्षमा मिळणार नाही. देवाचं वचन ऐकलं तुम्ही आणि तुमचं मनच बदललं नाही. मन फार विचित्र आहे. हो, ज्या पद्धतीने देवाच्या वचनाला प्रतिसाद द्यायला पाहिजे, मनाचा पालट व्हायला पाहिजे, मनाचा पालट होत नसतो. आणि समजा मनाचा पालट झालाच नाही ना, तर तो म्हणतो त्यांना क्षमा मिळणार नाही, त्याला स्वर्ग राज्य मिळणार नाही. विचार करा, मनाचा पालट नाही तर क्षमा नाही. तो म्हणतो परराष्ट्रीय लोकांना मी त्याच्यासाठी, कारण त्यांना स्वर्ग राज्यच मिळू नये, ही देवाचीच आहे. मग कुणाला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही? ज्यांच्या मनाचा. मला त्या सिस्टरने खूप छान सांगितलं, जगावं कसं, वागावं कसं, ते फक्त तुमचं वचन ऐकल्यामुळं आम्हाला कळालं. या वचनामध्ये तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुम्हाला बंगला मिळेल, तुम्हाला गाडी मिळेल, तुम्हाला बायको मिळेल, तुम्हाला लेकरू होईल, तुम्हाला आमकं होईल, तसलं काही बोललो नाही. मनाच्या पालटा संबंधानं बोललो. आणि देवाची स्तुती असो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या मनाचा पालट होत आहे. का तर त्यांना क्षमा मिळावी. कुणीतरी एकच आईनं मला फोन केला आणि सांगितलं की फार मुलगा त्रास देतो, खूप दारू पितो, आणि तुमच्या साक्षी ऐकते नेहमी, याची दारू सुटली, त्याची दारू सुटली, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. जरा माझ्या मुलाची पण दारू सुटावी म्हणून प्रार्थना करा. मी म्हटलं सुटेल, त्याला फक्त यूट्यूब दाखवा. प्रार्थना पण केली आणि त्यांनी यूट्यूब दाखवायला सुरुवात केली. मागच्या महिन्यातली साक्ष आहे. एवढी आनंदाने त्या बाईने फोन केला. आज आठवडा झाला माझा मुलगा दारूच्या थेंबाला सुद्धा त्यांनी स्पर्श केला नाही. मनाचा पालट, क्षमा मिळती. एक गोष्ट ध्यानात ठेवा, रोज आमच्या मनाचं परिवर्तन व्हायला पाहिजे. कसं परिवर्तन होणार? पालट व्हायला पाहिजे. जगावरती प्रेम केलं, मनाचा पालट कधीच होणार नाही. हे जगात कोणी कुणाला क्षमा करत नाही, जगात कोणी कुणावरती प्रेम करत नाही. नाही प्रेम करू शकत ते, क्षमा नाही करू शकत ते, चांगलं नाही वागू शकत ते. का तर ते जगात त्यांना असं वाटतं माझं पद, माझा दर्जा, माझं सर्व काही हे मला टिकवून ठेवणार आहे आणि मी कायमस्वरूपी या जगामध्ये राहणार आहे. माझी मानाची जागा, माझं ठिकाण, माझं स्थान, सगळ्या जागेवरती त्यांचं प्रेम आहे. त्यांना वाटतं कोणी मला हलवणार नाही. येशूचे शिष्य त्या येशूला विचारतात, आम्हाला मानाची जागा नको आहे, आम्हाला आमचं स्थान नको आहे, आम्हाला इथलं नव्हे तर स्वर्गात तुझ्या जवळचं स्थान मिळावं, यासाठी या जगामध्ये काय होणार आहे, कसं जगाचा अंत होणार ते आम्हाला समजावून सांग. शिष्यानो जागवा, प्रभूला विचारा काय जगामध्ये आहे. जगात जर तुम्हाला जगात काय हे समजलं ना, तुम्ही आपोआप तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडणार आहे. आपोआप. हो, का सगळे तंबाखू खात नाही? तो खाता का तुम्ही तंबाखू? खायला पाहिजे. त्यांना मजा वाटते, तुम्हाला नाही मजा. का तुम्ही बिड्या फुकत नाही? का फुकता? का नाही फुकत बरं? नाही आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे त्याच्यात कॅन्सर आहे, तुम्हाला माहिती आहे म्हणून ते करत नाही. तुम्ही तंबाखू खात नाही, बिडी फुकत नाही, का दारू पित नाही? लिव्हर फुटतो.
थोडंसं टेन्शन विसरलं जातं, मग प्यायला पाहिजे सगळ्यांनी. मी सुद्धा पिऊन संदेश दिला पाहिजे. टेन्शन आहे ना, नाही हो का, त्याच्यातलं हानी समजते. तीच गोष्ट आहे, जगात जर काय समजलं ना, जगाला तुम्ही केर आणि कचरा समजून टाकाल. हो म्हणतो, जगास ख्रिस्त हा लाभ मिळवण्यासाठी मी जगाला खेर आणि कचरा समजून टाकलेला आहे. हे जगावरती प्रेम करणारे लोक त्याच्यात प्रेम करतील, दारूवरती प्रेम करतील, तंबाखूवरती प्रेम करतील, व्यभिचारावरती प्रेम करतील, मारामारीवरती प्रेम करतील, ताकदीवरती प्रेम करतील, पैशावरती प्रेम करतील, सौंदर्यावरती प्रेम करतील, स्वतःवरती प्रेम करतील. पण ज्यांना कळतं जगाचा अंत जवळ आला, ते जगावर नव्हे जगाच्या निर्मात्यावरती प्रेम करतील. आणि जगाच्या निर्मात्यावर प्रेम करण्यासाठी जग किती घातक आहे, जगाचा अंत किती जवळ आला, ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली पाहिजे. म्हणून येशूच्या शिष्यांनी जाऊन त्याला प्रश्न केला, या जगाचा शेवट जवळ आला, आम्ही कसं ओळखावं? आता येशू काय म्हणतो वाचा 6 आणि 7 वचनामध्ये. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. लढायाच्या अवया ऐकताल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. कारण असे होणे अवश्य आहे. असे होणे अवश्य आहे. अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. शेवट होत नाही. आता त्याने एकदम शिष्य कसं जगाचा शेवट आला आम्ही कसं ओळखावं? तो म्हटला काय नाही, पहिला मुद्दा जगाचा शेवट जवळ आलेला ओळखायचं कसं? काय सांगितलं? काय विषय कशाविषयी ऐका? लढायांविषयी ऐका. इंग्लिश मध्ये म्हटलं न्यूज. आहे कोणाकडे इंग्लिश बायबल? मोबाईल मध्ये असेल की हो, बरं जाऊ द्या. त्याच्यामध्ये म्हटलं की न्यूज. आणि आता तुम्ही न्यूज काय ऐकता हो? लढाया. व्हायलाच पाहिजे लढाया. आम्हाला प्रश्न पडतो डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढतील. आम्ही प्रार्थना करतो देवा इस्रायलचं युद्ध थांबू दे. आम्ही म्हणतो इराकचं युद्ध थांबू दे. आम्ही म्हणतो रशियाचं युद्ध थांबू दे. आम्ही म्हणतो की जिथं जिथं भारत पाकिस्तानचं युद्ध थांबू दे, चायनाचं युद्ध थांबू दे. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात बघ, सगळं युद्ध 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 युद्ध. कधी एवढं युद्ध नव्हतं, आता एवढं युद्ध. आणि ते युद्ध बघितलं आणि तिकडचे मरणारी लोक, ती लहान लेकरं अनाथ होत आहेत, घरं तुटलेली आहेत, बिल्डिंग जमिनीवरती पडलेल्या आहेत. हे पाहिल्यावरती सगळा विध्वंस इतका विध्वंस पाहिल्यावरती आम्हाला असं वाटतं आता युद्ध थांबणार आहे. तो म्हणतो युद्ध थांबणार नाही, आता सुरुवात झाली. काय तुम्ही बातमी ऐकल्यावर, पेपरची बातमी, टीव्हीवरची बातमी ऐकून प्रभूला प्रश्न केला, प्रभू जगाचा अंत कधी होणार आहे? तो म्हटला घाबरून जाऊ नका. युद्धाच्या बातम्या, युद्धासंबंधाने तुम्ही ऐकाल तर तेव्हा समजा की आता सुरुवात झालेली आहे. मग तुम्ही म्हणाल 2 जागतिक महायुद्ध झालेली आहेत, तेव्हा पण युद्धाची बातमी होती. मग तेव्हा युद्धाची बातमी होती, तेव्हा जगाचा अंत व्हायला पाहिजे, तेव्हा पण युद्ध घडलेली आहेत. आता लोक म्हणतात 3रं महायुद्ध केव्हाही भडकू शकतं. सगळे एकमेकाच्या विरोधामध्ये टपून बसलेले आहेत, सगळ्यांनी बॉम्ब लावून ठेवलेले आहेत. भारताने आता एक नवीन प्रकारचं क्षेपणास्त्र विकसित केलेले, ते पण भारत पण खुश आहे, रशिया खुश आहे, तिकडे कोरिया खुश आहे. कोरिया तर रोज उठून हसतोय, तो वाट बघतोय त्याच्याकडची असणारी आण्विक ताकद जगामध्ये कुठंतरी वापरली जावी, देशाला उद्ध्वस्त करावं, जगाला उद्ध्वस्त करावं. सगळ्या जगामध्ये सगळेजण एकमेकावरती दात ओठ करून कधी कोणाचं डोकं फिरेल सांगता येत नाही. शास्त्र सांगतं तुम्ही युद्धाच्या बातम्या ऐकाल, कान देऊ नये का? जगाच्या शेवटाच्या अगोदर तुम्हाला युद्धाच्या बातम्या कानावरती पडतील आणि या युद्धाच्या बातम्या ऐकल्याबरोबर तुम्ही सतर्क व्हायला पाहिजे. असं कॅज्युअल घेऊ नका. हे युद्ध तर कॉमन आहे. एका देशाला दुसऱ्या देशाच्या विरोधामध्ये आपली ताकद दाखवून त्या देशाला आणि आपल्या दबदब्याखाली ठेवण्यासाठी त्यानं आणि तो काय करतो, युद्धाचं अस्त्र आवरतो. परंतु लक्षात ठेवा, युद्ध हे परमेश्वरानं सुनियोजित करून ठेवलेले आहे. देवाच्या योजनेचा प्लॅन काय? ज्या देशामध्ये तुम्ही राहता, अमेरिकेतल्या लोकांना वाटतं की आमचा देश, विचार करा, असं वाटलं की त्या इराकला अमेरिका आणि इस्रायल दोघं मिळून त्यांना जमिनीवरती आणतील. पण अमेरिकेला सुद्धा इराकला घाबरून युद्ध थांबवावं लागलं.
इराक काही कमी नाही पडला. इराण काही कमी नाही पडला. इराणनी सुद्धा अमेरिकेच्या नाकी नव आणलं, इस्रायलच्या नाकी नव आणलं. का? युद्धामध्ये अनेक लोकांचं हानी आणि नुकसान होणार आहे. युद्ध असणारच आहे. युद्धाच्या अवया, युद्धाच्या बातम्या, युद्धाच्या अफवा, असं बरं त्याच्यामध्ये लिहिलंय. पहा, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. अवया म्हणजे फेक न्यूज. अवया म्हणजे अफवा सुद्धा तुमच्या कानावरती पडेल. परंतु तुम्हाला काय वाटतं, त्या नुसत्या अफवा असतील का? का असं म्हटला तो? अवया ऐकाल तुम्ही. कधी कधी युद्ध पाहून आहे ना, आम्हाला असं वाटतं काय ते युद्ध चालूच आहे आणि आम्ही गाफील बनतो. शहाण्या कुमारिकां मूर्ख कुमारिकांमध्ये काय घडलेलं आहे? शहाण्या कुमारिकांनी आपल्या भांड्यामध्ये तेल, दिव्यामध्ये तेल, मूर्खांनी फक्त दिव्यात तेल घेतलं, भांड्यात तेल घेतलं नाही. दोघे पण वराला सामोरे जाण्यासाठी निघाल्या. वेळ गेल्यावर दोघीला झोप लागली. यांना ती सवय झाली होती. काय सवय होती? की आणि दिवा पेटता राहिला, पण लक्षात आलं नाही की दिवा विझणार आहे. या बातम्या तुम्हाला तसंच असणार आहे, सारख्या तुमच्या कानावरती युद्ध, तिसरं महायुद्ध. काय ऐकायचंय? तिसरं महायुद्ध 12 महिने तेच ऐकतो. आता कुठलं युद्ध? तिसरं महायुद्ध होत नाही. तेवढ्यात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला एक वचन वाचल्यावर कळेल. प्रकटीकरणाचं पुस्तक 6वा अध्याय 12 ते 17 वचन. प्रकटीकरणाचं पुस्तक 6वा अध्याय 12 ते 17 वचन. त्याने 6वा शिक्का फोडला. ते त्याने मी पाहिलं तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. आता ऐका, म्हटलं की युद्धाच्या अवया ऐकतील, लोक गाफील होतील, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. ते म्हणतात आमच्या वाडवडिलांपासून येशूच्या आगमनासंबंध ऐकत आहोत. वर्षानुवर्ष आम्ही युद्धाच्या बातम्या ऐकत आहोत. युद्ध पाहिलं, आम्ही युद्ध लढलो, आमच्या घरातले लोक युद्ध लढले, आमच्या भारतानं युद्ध लढलं, आमचा भारत जिंकला, आमचा भारत प्रभावशाली. इतके भारताचे लोक गाफील. त्यांना असतं काय गरज आहे काळजी करण्याची? आणि तेवढ्यामध्ये तो म्हणतो तुम्ही या अवया ऐकून गप्प बसाल, पण तो दिवस क्रोधाचा दिवस असेल. कोणता दिवस? शिष्य त्याला विचारतात तुमच्या येण्याचं चिन्ह काय? तो माझ्या येण्याचं चिन्ह असेल की तो दिवस साधा दिवस नसेल, तो क्रोधाचा दिवस असेल. म्हणजे काय? देवाचा क्रोध या पृथ्वी तलावर ओतण्याचा समय. आता मी तुम्हाला मुख्य गोष्टीकडे आणत आहे. तो क्रोधाचा दिवस का असणार आहे? आता का शेवटचे दिवस आहे मी तुम्हाला असं खंबीरपणे सांगू शकतो की हे शेवटचे दिवस आहे? त्याचं कारण सांगतो. आमच्या देशाची परिस्थिती. कालच मुंबईमध्ये मला मागच्या 2-4 दिवसाखाली बघवलं सुद्धा नाही, एक बाळकाचा फोटो, त्याचं सगळं तोंड ओठ चिरलेले, सगळ्या जबड्याला रक्त लागलेलं. घरामध्ये घुसले लोक, प्रार्थना चालू होती आणि त्याला खूप मारलं. त्याच्या बायकोला मारलं, मुलीला मारलं, त्याला मारलं. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्यानं तो फोटो पोस्ट केला आणि म्हटलं की यांना खूप मारलं. असे रोज कुठं ना कुठं तरी मारले जातात. देव आपला क्रोध त्यानं साठवायला सुरुवात केली, असं लिहिलंय. नेमलेल्या लोकांचं रक्तपात होईपर्यंत, जेवढे लोक रक्तसाक्षी होण्यासाठी देवानं नेमलेत, तेवढ्यांचा रक्तपात होईपर्यंत प्रभू शांत बसतो. आणि मग तो म्हटला आता जेव्हा वेदनेला प्रारंभ होईल, आता सुरुवात आहे बरं का, जेव्हा त्याचा क्रोध या पृथ्वी तलावरती ओतला जाईल, आता फक्त सुरुवात आहे, ट्रेलर आहे. परंतु आता जितकं ख्रिस्ती लोकांना छळ केला जाईल, जितका त्रास दिला जाईल, जितके सेवक मारले जातील, जितके रक्तसाक्षी रक्तसाक्षी होतील, त्या सगळ्यांचं रक्त प्रभूकडे ओरड करत जाणार आणि देवाला न्याय मागणार. देवा कुठपर्यंत या लोकांसाठी तो आपला न्याय आवरून ठेवणार आहे? कुठपर्यंत या लोकांसाठी तो आपला क्रोध व्यक्त करणार नाही? लक्षात ठेवा, एक व्यक्ती मनामध्ये क्रोध साठवती. नीट ऐका, बेंगलोरमध्ये एक पती पत्नी, लव्ह मॅरेज त्याने केलं. मला वाटतं ती 28 वर्षाचा तो
मुलगा आणि 26 वर्षाची त्याची बायको. लव्ह मॅरेज केले आणि बेंगलोरमध्ये राहायला गेले. मग ते कंपनीत कामाला लागले, दोघं नवरा बायको. क्रोध कसा साठवला जातो, परिणाम काय होतो, देवाच्या क्रोधासंबंधानं मी तुम्हाला सांगत आहे. अतिशय चांगला त्यांचा संसार. आणि मग अचानक म्हणजे त्यांना अशा ड्युट्या लागल्या, ती बिचारी सकाळी कामाला जायची, नवऱ्याला नाईट ड्युटी मिळायची. ती जिथं कंपनीत कामाला गेली तिचं आणखीन एका मुलावर प्रेम जमलं. आणि मग तो रात्री एके दिवशी त्याची ड्युटी काहीतरी हुकले, तो घरी आला आणि पाहतो तर काय त्याची बायको दुसऱ्या तरुण मुलाबरोबर घरामध्ये नको त्या अवस्थेमध्ये सापडली. त्याला राग आला, त्याने काढला कोयता आणि तिची मान धडापासून वेगळी केली. जेव्हा क्रोध येतो ना मनुष्याला, त्यास तो कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. ज्याच्यावर त्याचं प्रेम होतं, जिच्यासाठी त्याने घर सोडलं, त्या असणाऱ्या त्याच्या प्रिय पत्नीला, त्याच्या प्रियसीला तिचं मुंडकं त्याने धडा विरुद्ध केलं. देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला. जेव्हा देवाचा क्रोध जगावरती येईल, प्रेम तर देवानं जगावरती केलं, पण आता देवाचा क्रोध तुम्ही पहा, काय क्रोध असणार आहे. असं लिहिलंय. तो काय म्हटला, त्याने 6वा शिक्का फोडला. हा, मी पाहिले तेव्हा मोठा भूमिकंप झाला. कसला भूमिकंप आहे? ऐका बरं का, तुम्ही नुसतं भूमिकंप भूकंप भूकंप म्हणताल, तो भूकंप नाही. कारण या भूकंपाचा परिणाम डायरेक्ट सूर्यावरती आणि चंद्रावरती झालेला आहे. हा भूकंप असंच लिहिलं ना, काय लिहिलं, सूर्य केसाच्या बनवलेल्या तरटासारखा. कधी कधी वाचत आहे तो, परत वाचत आहे वचन. त्याने 6वा शिक्का फोडला. ते मी पाहिले तेव्हा मी पाहिले तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या बनवलेल्या कसं काय भूमिकंप झाला आणि सूर्य केसाच्या तरटासारखा काळा झाला. केस जशी असतात काळ, तसा सूर्य काळा दिसू लागला. भूमिकंप त्याचा काय संबंध आहे? इस्रायलनं इराकवरती हल्ला करण्याचं कारण काय? इराणने काय केलं, एक मोठा अणुबॉम्बचा स्फोट केला आणि तो अणुबॉम्बचा स्फोट एवढा जबरदस्त झाला की त्याचा भूकंप झाला आणि तो भूकंप इस्रायलपर्यंत गेला. त्यांनी ओळखलं अणुबॉम्ब यांनी बनवला आणि या अणुबॉम्बची ताकद एवढी जबरदस्त आहे, तो जर जमिनीवरती टाकला तर भूकंप होतो. आता विचार करा, असे असंख्य अणुबॉम्ब जेव्हा युद्धाच्या दिशेनं एक देश दुसऱ्या देशावरती आक्रमण करेल आणि त्याची ताकद इतकी प्रचंड असेल की त्या ठिकाणामध्ये त्यांनी टाकलेले ते अणुबॉम्ब त्याचा स्फोट होऊन भूमिकंपासारखे आवाज होतील आणि त्यातनं बाहेर पडलेला गंधरस, त्यातनं बाहेर पडलेला अग्नी, या अग्नीची ताकद, त्याच्यातला धूर सूर्यापर्यंत जाईल. सूर्याची उष्णता खाली येणार नाही, तो सूर्य केसाच्या तरठासारखा होईल. म्हणजे त्या असणाऱ्या काळ्या ज्वाला ज्या केसांसारख्या त्या वर आणि सूर्यापर्यंत जातील. आणि विचार करा, इतका प्रचंड विध्वंस होत असताना, इतका प्रचंड अग्नी तयार होत असताना कोण मनुष्य त्या ठिकाणामध्ये अस्तित्वात राहील? किती शरीर नष्ट होतील, किती लेकरं मारली जातील, किती कुटुंब उद्ध्वस्त होतील, किती सैनिक धारार्थी पडतील, किती लोकांचा नाश होणार आहे, किती लोक अखांतानं ओढत असतील. लक्षात ठेवा, या जगावरती प्रेम करणं हे तुमचा उद्देश असू नये. येशूच्या शिष्यांनी येशूला जाऊन प्रश्न केला, तुझ्या येण्याचं चिन्ह काय? तो म्हटला, तुम्ही या गोष्टी ऐकाल, जगामध्ये युद्धाच्या बातम्या ऐकाल, युद्धाच्या अवय ऐकाल, तेव्हा समजा माझं येणं जवळ झालेलं आहे. लक्षात घ्या, स्वतःला सिद्ध करा, तयार करा. झोपेचं सोंग घेऊन आणि स्वतःला एका निराशेच्या ठिकाणामध्ये अडकून ठेवू नका. आपल्या स्वतःला ताजतवानं करा, फ्रेश करा, स्वतःला सिद्ध करा. का तर तो म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या जातील. सूर्य प्रकाश देणार नाही, सूर्यप्रकाश देणार नाही. जेवढी शस्त्र सामुग्री जगातल्या लोकांकडे आहे, जगाला नष्ट करण्यासाठी देव त्यांच्या डोक्यात घालणार. नीट ऐका, कोण घालणार आहे? देव घालणार आहे. देवाची प्लॅनिंग आहे, देवाची योजना आहे. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, सोलापूर जर वाचायला पाहिजे ना, हा बॉम्ब सोलापूरमध्ये पण पडणार. तो काही एका देशाला नाही, त्याच्या खाली वाचा समजेल तुम्हाला.
व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हल्ले म्हणजे त्याची कच्ची फळं जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे. आता तो ज्या गोष्टी बोलतोय ना, तारे नाही पडणार खाली. तुम्ही युद्धामध्ये बघाल, आता टीव्हीच्या माध्यमातून कळतात, ते मिसाईल्स पडताना सगळे ताऱ्यासारखे दिसत आहेत. ज्या इस्रायलनं आणि इराणनं एकमेकावरती मिसाईल्स डागले, ते डागत असताना तुम्हाला दिसेल कच्ची फळं पडावी तशी ते मिसाईल्स एकमेकावरती पडत आहेत. आणि तो सांगत आहे आम्हाला बरं का, हे जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा समजायचं वेदनेचा प्रारंभ आहे. अजून काय तुमच्या डोळ्याला दिसलं पाहिजे? आकाशातील तारे पृथ्वीवर पडले, एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले. आकाश गुंडाळले जाऊन, ऐका, आकाश गुंडाळलं, प्रत्यक्ष आकाश गुंडाळलं जाणार नाही. ही पृथ्वी जी गोल आहे ना, भूमिकंपानं अशी पृथ्वी फिरायला लागेल, जो तुम्हाला दिसतंय पृथ्वी हालायला, म्हणजे खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली, ते पृथ्वी गुंडाळी, तुम्हाला आकाश गुंडाळलं झाल्यासारखं वाटेल. कसं घडणार आहे? एवढा उत्पात होणार आहे हो, एवढा विध्वंस होणार आहे, एवढा हाहाकार या जगामध्ये माजला. आणि सगळं इतकं भयानक प्रकारची परिस्थिती असणारा विश्वासणाऱ्यांनी काय केलं पाहिजे? काय करत आहात? काय प्रोव्हिजन आहे तुमच्याकडं? हे सगळं घडत आहे आणि हे घडणार आहे. तुम्ही आत्ता एक एक गोष्ट पाहता. तुम्ही तिकडे जा, इस्रायलमध्ये जा, इराणमध्ये जा, त्यांना विचारा विध्वंस काय असतो. तुम्हाला नाही माहिती. तुम्ही कुठं विध्वंस पाहिला? अजून कुठं तुमच्या शहराने विध्वंस पाहिला? अजून कुठं भारताने विध्वंस पाहिला? विध्वंस तिकडे जाऊन बघा. रडतात ती लेकरं, रडतात ते परिवार, त्यांना उत्तर क्रियेसाठी सुद्धा माणसं नसतात. हो, जिथं बिल्डिंग पडल्या तिथंच गाठले गेले. कोणी शोक करायला नाही, कोणी दवाखान्यात न्यायला नाही, कोणी त्यांना पाणी पाजण्यासाठी नाही. अहो, साधा नसतो विध्वंस. ओरडतात तिथं, कोणीतरी पाणी टाका, पण पाणी मागतानाच बॉम्ब येऊन त्यांच्या तोंडावरती पडतो. पाणी मागतानाच त्यांच्या डोक्यामध्ये छर्रे जाऊन घुसतात. पाणी मागतानाच त्यांच्यासमोर अग्नीच्या ज्वाला दिसतात. सगळा विध्वंस आणि विध्वंस. आणि किती जगावरती आमचं प्रेम आहे, किती जगाचं आकर्षण आमच्यामध्ये आहे, किती जगावरती आम्ही प्रेम करतो. जगातल्या गोष्टी आम्हाला किती आवडतात, पण जगाला देवानं अशा पद्धतीनं नष्ट करण्याचं ठरवलंय. एकाला सुद्धा त्याला वाचवावे अशी देवाची इच्छा नाही, एकाला सुद्धा नाही. आता तो म्हणतो मला कृपेचा काळ आहे. येशू ख्रिस्त जातो पित्याकडे, मध्यस्थी करतो. तो म्हणतो आवर, थोडा काळ राहू दे, थोडा वेळ या लोकांचं सहन कर. देवाचा क्रोध साठत जातो. आणि शास्त्र सांगतं आकाशातनं फळं पडावी तशी तारे, म्हणजे मिसाईल्स पडताना तुम्हाला दिसेल. तारे म्हणजे तारे नाहीत, ते ताऱ्यासारखी फळं तुम्हाला पडताना दिसेल. मिसाईल्स पडणार आहेत. पुढे काय म्हटले वाचा. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे, पुस्तक गुंडाळावे तसं आकाश गुंडाळले जाऊन, आकाश गुंडाळले जाऊन निघून गेलं. आणि सर्व डोंगर व बेटे, सगळे डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी. आता बघा कोण आहे हो? आता मी शिष्याने शेवट जवळ आलेला आम्ही ओळखायचं कसं? आता कसं शेवट आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकातून जाऊन लपली. आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले आमावर पड. राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पडून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. आता तो काय म्हटलं माहिती का? हे आता नाव सुद्धा कोणाकोणाचं घेतलं? कोण नाही? काय सुरुवातीचं नाव? पृथ्वीवरील राजे. म्हणजे मुख्यमंत्री, पंतप्रधान, हे सगळे महाराज झाले बरं का. प्रॉब्लेम कोण करते आम्हाला? हेच राजे. आता तो समय आला, हे प्रॉब्लेम करतील. जेव्हा खरा प्रॉब्लेम येईल तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम पासून सुटण्यासाठी गुहांमध्ये, खडकांमध्ये, डोंगरांमध्ये लपण्याचा प्रयत्न करतील. आणि तुम्ही बघा, हे गुहा म्हणजे काय माहिती का?
प्रत्येक देशानं स्वतःसाठी तयार करून ठेवलंय. जेव्हा असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जवळजवळ 4 वर्ष पुरेल असं एक बंकर तयार करून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये सगळे अशा खाद्यपदार्थ नेऊन ठेवले की त्याला 4 वर्ष बसून खाता येईल. तो 4 वर्षात काय जगाचं होऊ दे, म्हणजे मी वाचलं पाहिजे, आमचं अमेरिका मेली तरी चालेल, सगळा देश उद्ध्वस्त झाला तरी चालेल, आणि त्यांनी आम्हाला वाचव. श्रीमंत लोक, अधिकारी सगळे तिकडे पळणार आहेत. आता घ्यावं हातामध्ये, आता मारा ख्रिस्ती लोकांना, आता त्यांचा छळ करा. पण जेव्हा तो येईल तेव्हा प्रत्येकाला पळण्या आणि वाचवण्यासाठी पळावं लाग. म्हणून त्यांना म्हटलं जेव्हा हे सगळं होईल तुम्ही घाबरून जायचं नाही. तुम्ही घाबरायचं नाही का? आज ते तुम्हाला सळो का पळो करून सोडतील, पण जेव्हा तो येईल तेव्हा यांना सळो का पळो करून सोडणार आहे. हे घाबरून जाणार आहेत. आणि मला वाटते प्रकटीकरणाच्या पुस्तकात आता 19 अध्याय 17 ते 18 वचन वाचा. प्रकटीकरण 19 अध्याय 17 आणि 18 वचन. काय करणार आहे, यांचं काय होणार आहे बघा. नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. कुठं? सूर्यात उभे राहिलेले पाहिलं. तो अंतराळातील मध्यभागी सर्व पाखरास उच्च वाणीने म्हटला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजाचे मांस, सरदाराचे मांस, बलवानाचे मांस, घोड्याचे व त्यावरील स्वाराचे मांस, आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास या. हे कुठं पळाले हो? कोण पळाले होते आधी? सर्व राजे, अधिकारी, सरदार, श्रीमंत लोक व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसं कुठं पळाले? गुहात आणि डोंगर. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात गुहात पळाल्यावर काय झालं? वाचा आता प्रकटीकरणाच्या पुस्तकात. नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले मी पाहिलं. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्च वाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी. बघा आता कोकऱ्याचं लग्न निघालं आणि जेवणावळ काय? राजांचे मांस. काय हो? राजांचे मांस. आम्ही चिकन, मटन, आणि जेव्हा कोकऱ्याचं लग्न निघेल तेव्हा राजाचं मांस, सरदाराचं मांस, अजून बलवानांचं मांस, घोड्यांचं मांस व त्यावरील स्वारांचं मांस, स्वतंत्र आणि दास. जे स्वतंत्र आहेत ते देवात पण नाहीत, जगात पण नाही, त्यांच्या मर्जीप्रमाणे. आत्ता लक्षात घ्या ज्या मुद्द्याकडे मी तुम्हाला आणत आहे. आता जर तुमच्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र जीवन तुम्ही जगत असाल, मर्जीचे मालक असाल, बलवान असाल, धनावरती भरोसा, ताकदीवरती भरोसा, पदावरती भरोसा, आपल्या हिमतीवरती भरोसा, परंतु जेव्हा क्रोधाचा दिवस येईल त्या दिवशी सगळ्याचा भरोसा तुटला जाईल. कोणता अधिकार, कोणता राजा हा कायमस्वरूपी राजा नसतो. एकच राजा जो सदा सर्व काळ आहे आणि त्याचं नाव येशू आहे. आणि तो ज्यावेळेस ढगावरती बसून येईल त्यास प्रत्येक राजाला पळावं लागणार आहे. कोणताच राजा टिकून राहणार नाही. मग आता तुमचं काम काय? विश्वासणाऱ्याचं काम काय? आम्ही घाबरतो, राजाला घाबरतो, राजाच्या फरमानाला घाबरतो. सरकारने सांगितले आता नोकऱ्याच घालवतो एकेकाच्या. त्या धर्मात असून तुम्ही ख्रिस्ताला अनुसरताना सगळ्याचा शोध घेतो आणि कशा ड्युट्या करतात ते बघतो. आता आमच्यातले बरेच लोक, चला बाबा नोकरी वाचवा. तुम्ही वाचवाल तुमची नोकरी, पण तुमचा जीव कसा काय वाचणार आहे? सगळं गेलं तरी चालेल, पण माझा आत्मा स्वर्गामध्ये जावा आणि क्रोधापासून आम्ही स्वतःचा बचाव करा. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून जगाचं काय होणार याचा विचार करा. जगाचं काय होणार ते विचार करा ना. तुमच्या नोकरीचं काय होणार याचा कशाला विचार करता? जगाचं काय व्हायला पाहिजे त्याचा विचार करा.
आम्ही नोकरीचा विचार करतो. मग आमच्या परिवाराचं कसं होणार आहे? अरे तो आल्यावर पळावं लागेल डोंगरात, आणि तुम्ही डोंगराकडे पळाल, आणि तेवढ्यामध्ये डोंगरात गेलं, डोंगराला डोंगरा आमच्यावरती पड. तो म्हटलं पडू नको, त्या डोंगरामध्ये सिंह आज सगळे असणारे प्राणी त्यांना ठेवलंय, यांना खाऊन फाडून टाका, आणि राहिलेलं जे शिल्लक मांस राहील त्या ठिकाणामध्ये मी पक्षी पाठवेल, आणि त्या पक्ष्यांना म्हणा डोंगरामध्ये जा आणि यांचं मांस का, घोड्याचं मांस का, अधिकाऱ्यांचं मांस का, राजांचं मांस का, स्वतंत्र गुलाम सगळ्याचं मांस का. कुठं आहात? कोणत्या गोष्टीचा विचार करत आहात? स्वतःला तयार केलं, सिद्ध केलं. जगाचं काय होणार आहे? बलवान व्यक्तीचं मांस खाणार आहेत. जेव्हा शिक्का फोडला जाईल बलवान व्यक्ती सुद्धा नष्ट होणार आहे. कोणती ताकद तुम्हाला वाचवणार आहे? कोणती शक्ती तुम्हाला वाचवणार? ना कोणता पक्ष, ना कोणता धर्म, ना कोणता सिद्धांत, ना कोणतं तत्व, ना पैसा, ना संपत्ती, ना डोंगर, ना नद्या, ना दऱ्या, कोणी तुम्हाला वाचू शकत नाही. त्या क्रोधापासून कोणी तुमचा बचाव करू शकत नाही. म्हणून शिष्याने विचारलं की काय कसं होणार आहे जगाचं? काय होणार आहे जगाचं? पात्म बेटावरती योहानाला कातडी सोलून टाकलं, पण पात्म बेटावरती योहानानं समर्पण केलं नाही. तो ख्रिस्तालाच बिलगून राहिला. हे आत्मिक जीवन आहे. इकडं तिकडं पाहत आपलं आयुष्य खर्च करू नका. बाहेर या, थोड्याशा आत्मिक जीवनाचा विचार करा. आध्यात्मिक बना, स्पिरिच्युअल बना. का तर जगातली कोणती ताकद देवासमोर टिकून धरू शकणार नाही. 24 अध्याय 9 आणि 10 वचन वाचा. आता 24 अध्याय मत्त्याचं शुभवर्तमान 9 आणि 10 वचन. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील. तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील. आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील. एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकास फसवतील. आणि अनिती वाढल्यानं पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. आता ही जगामध्ये काय होणार ते तुम्हाला सांगितलं. शिष्यांनी प्रश्न केला. त्यांनी विचारलं की जगाचा अंत कसा होणार आहे ते आम्हाला समजावून सांगा. येशूनं जगाच्या सगळ्या घडामोडी त्याच्यासमोर मांडल्या. मी पण जगाची सगळी सद्यस्थिती तुमच्या समोर मांडली. आता विश्वासदारांची स्थिती कशी असणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आता माझा विषय तो नाही की जगामध्ये काय घडणार आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा स्वतंत्र अभ्यास आपण करू. मला त्याच्याविषयी खूप बोलायचं आहे. शिक्के वगैरे सगळे आपण त्याचा कधीतरी अभ्यास करू, किंवा आर पॉलचा अभ्यास आहे, तुम्ही ते ऐकू शकता. पण कधीतरी त्याच्याविषयी खोलपणे जाऊन आपण अभ्यास करू. पण आता विश्वासणाऱ्याने कसं असावं हे पण त्या ठिकाणामध्ये सांगितलं. काय असणार विश्वासणाऱ्याने काय केलं पाहिजे? मग तो 24व्या अध्यायात 9 आणि 10 वचनामध्ये तो म्हटला विश्वासणाऱ्यांसाठी तो दिवस फार कठीण असणार आहे. कसा? जगाच्या अंताच्या समयी विश्वासणाऱ्यांची परिस्थिती कशी? तो ते दिवस वाचा वचन, ते 9वं वचन. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता. विश्वासणाऱ्यांसाठी कसं आहे हाल? आता लक्षात घ्या, जगाचा अंत जवळ आला ओळखायचं कसं? विश्वासणाऱ्यांचे विश्वासणाऱ्यांचे हाल. काय विश्वासणाऱ्यांचे हाल? ते तुम्हास धरून देतील. काय करतील? धरून देतील. आता आमच्या देशात सुरू झालंय, धरून देणार आहेत. आम्ही तर चला गुडघ्यावरती येऊ, प्रार्थना करू. अहो धरून देणार आहे. प्रार्थना करा, उड्या मारा, उपाशी राहा, तापाशी राहा. धरून देणार म्हणजे देणार. एवढं नाही भरणार नंतर चर्च धरून द्यायला लागल्यावरती. एवढा आवेश नसणार आहे धरून द्यायला. आत्ता आवेश आहे हो. भागा 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 भागा. त्यावेळेस तुम भागे देखो. आता तुम्ही म्हणाल भागा 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 शैतान. येऊन त्याने तुमच्या समोर पिस्तूल ठेवू द्या. कोण भागताय देखो फिर. नीट आहे का? हा तर वेदनेचा प्रारंभ आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आत्ता खरी सुरुवात झाली, अजून पुढं खूप होणार आहे. आता तर वेदनेचा प्रारंभ आहे, आता सुरुवात आहे.
टेलर आहे. आता जे दिसतं इथं तर अजून तुम्हाला धरून दिले, आता फक्त बोललं जात आहे, प्रत्यक्ष तसं काही घडत नाही, पण धरून दिले जातील. पुढे काय म्हटले हो? तुमचे हाल करण्याकरिता, तुमचे हाल करण्याकरिता, हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील. कशासाठी धरून देतील? हाल करण्याकरिता. तुम्हाला नुसतं जेलमध्ये नाही टाकणार हो, आता जामिनावर येताल, पण असा राजा येईल, असा व्यक्ती येईल, तुम्हाला जामीन सुद्धा मिळणार नाही, तुम्हाला जेलमधनं बाहेर काढणार नाही. जेवढं कठीणातलं कठीण शासन ते तुमच्या वाटेला येणार आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला धमकी देत नाही किंवा मी तुम्हाला भीती घालत नाही. हे वास्तव चित्रण विश्वासणाऱ्या संबंधानं जेव्हा जेव्हा खऱ्या छळाला सुरुवात होईल तेव्हा, पण त्याच्या अगोदर विश्वासणारे उचलले जाणार आहेत. पण लक्षात ठेवा, ते विश्वासणारे कोण त्याच्या खाली तुम्हाला दिसेल. हा, वाचा खाली. हा, व तुम्हास जीवे मारतील. जीवे मारतील. काय करतील हो? जीवे मारतील. हाल करणार, अजून जीवे मारणार. आम्ही नोकरीचा विचार करतो, तो म्हणतो जीवे मारणार आहेत. पुढे, आणि माझ्या नावामुळे, माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. भारतच नाही हो, आमच्यातले बरेच लोक म्हटले, आता अमेरिकेला म्हणतो आम्ही तुमचे लोक आहे, आम्हाला तुम्ही स्वीकारा. इंग्लंडला सांगू आम्ही तुमचे लोक आहे, आम्ही नाही, जगातलं प्रत्येक राष्ट्र तुमचा द्वेष करणार, असं शास्त्रात येशू ख्रिस्ताच्या आगमनासंबंधानं लिहिलं. केव्हा येणार? प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक राज्य तुमचा द्वेष करणार आहे. प्रत्येक राष्ट्र. कशामुळं? ख्रिस्ताचा स्वीकार. मग तुम्ही याच्या ख्रिस्ताचा स्वीकार करण्यामध्ये काय विशेष? हो, तो लुसिफर जो आहे ना, त्या लुसिफरला त्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे. आणि त्याचं, येशू म्हटलं प्रार्थना करा तुझं राज्य येवो. प्रभूचं राज्य जर आमच्यामध्ये यायला पाहिजे ना, तर त्याच्या राज्याला सुरुंग लावला पाहिजे. बरं, शेवटच्या दिवसामध्ये त्याला माहिती आहे माझा समय कमी झालेला आहे, आता ख्रिस्त येणार आहे, आणि जेवढे लोक विश्वासामध्ये वाढत आहे, बघा तुम्ही नाही, त्या फार पूर्वी प्रभूने यायला पाहिजे, तेव्हा जगाची लोकसंख्या कमी होती, आता जगाची लोकसंख्या जास्त झाली. देवाला जास्तीत जास्त लोकांना स्वर्गाच्या राज्यात न्यायचंय. सैतानाला पण वाटतं आता जास्तीत जास्त लोक नरकामध्ये न्यावे. जास्तीत जास्त लोकांना नरकात नेण्यासाठी त्यानं सुद्धा युद्ध करायला सुरुवात केली. तो राजांची डोके फिरवत आहे, सत्ताधीशांचे डोके फिरवत आहे, त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना घालत आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, हे सगळं होत असताना आम्ही आनंदानं उड्या मारायच्या का? माझं बायबल पूर्ण होत आहे, शास्त्र सत्य ठरलं जात आहे, शास्त्रामधलं प्रत्येक वचन सत्य ठरलं जात आहे. विचार करा, हे सगळं होत असताना मी सांगताना माझ्या अंगावरती काटे येतात की काय होणार, परिस्थिती कशी असणार आहे. ज्या लोकांनी विश्वास नाकारला, ज्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार नाकारला, ज्या लोकांनी ख्रिस्ताला नाकारलं, त्यांची गत किती भयानक होईल हो, त्याची परिस्थिती किती भयानक होईल. काही काळापुरतं देवाला ज्यांनी सोडलं आणि तेवढ्यात रॅप्चर झालं आणि खाली पृथ्वी तलावरती राहिलं, तर काय परिस्थिती होणार आहे. किती भयानक प्रकारच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे. पण सैतानानं आम्हाला जगाचं एवढं आकर्षण करून ठेवलं, एवढं जगामध्ये आमचं मन रमलं ना, की जगात गेल्याशिवाय आमचं आणि आम्हाला समाधान वाटत नाही. आता पहा खाली विश्वासणाऱ्यांची गत पुढे कशी होणार आहे. हा, माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील. काय होतील हो? अडखळतील. आता खरं अडखळण आहे, एवढे दिवस नव्हतं अडखळण, सगळं चांगलं होतं. जाऊन सांगा सुवार्ता, पटकन लोक येत होते, बाप्तिस्मा घेत होते, प्रभूकडे वळत होते. आता अडखळण आहे. आता विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा अडखळण असणार आहे. तुम्हाला तुमचा विश्वास टिकून ठेवता येणार नाही. कान देऊ नाही का? तो म्हटला, मी पृथ्वी तलावरती आल्यावर मला विश्वास आढळेल का? चर्च मंडळी, हा विश्वास का निघून जाणार आहे? त्याचं कारण पण शास्त्रामध्ये लिहिले बरं का. खाली जर तुम्ही वाचलं तर पुष्कळांची 13 पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेशचे उठतील व अनेकांस फसवतील. 13 वचन, 12 आणि 13 वचन.
आणि अनिती वाढल्यामुळं पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. अनिती वाढल्यानं पुष्कळांची प्रीती थंडावेल. मी म्हटलं नाही, तो म्हणतो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. म्हणजे तुम्हाला विश्वासापासून दूर नेणारी गोष्ट कोणती? प्रीती थंड होणं. प्रीती थंड होणं. मंडळांमध्ये प्रीती थंड होणार आहे. अनिती वाढलेली आहे, शुद्ध जीवन निघून गेलेलं आहे, लोक स्वार्थी बनलेत, आपल्यापुरता विचार करायला लागलेत. आता तो म्हटलं ना, पुष्कळ जण तुम्हाला धरून देतील. बघा कशामुळं, त्याच्या खाली एकमेकात वचनं गुंतलेली आहेत. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील व एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेश उठतील. 12 वचन. आणि अनिती वाढल्यामुळं पुष्कळांची प्रीती थंडावेल. एकमेकाला धरून देतील. कशामुळे धरून देतील? प्रीती थंडावली, अनिती वाढली. नीती अनिती राहणारच नाही हो. विश्वासणाऱ्याला धरून देईल. म्हणून विश्वासणाऱ्या लोकांना काही झालं तरी प्रीती कमी होऊ देऊ नका. अजिबात प्रीती कमी होऊ देऊ नका. आता जसं मी ऐकलं, सकाळी ऐकल्यावर मला वाईट वाटलं. नाही, आम्हाला तिथं नाही राहू वाटलं. का नाही राहू वाटलं? का राहू वाटत नाही? का लोकांना चर्च सोडून जाऊशी वाटतं? का लोक उद्विग्न होतात? का निराश होतात? त्याचं कारण आहे. आम्ही विश्वासणारे आहोत आणि विश्वासणाऱ्यांमध्ये प्रीती नाही. आणि विश्वासणाऱ्यांमध्ये प्रीती नाही तो मंडळांमध्ये प्रीती नष्ट झाल्या कारणानं ते एकमेकाला धरून देतील. ही काही साधी गोष्ट नाहीये. तुम्ही म्हणाला मी चर्चमध्ये आलो, मी देवाची उपासना केली, परंतु शिष्यांची ओळखच प्रीती आहे. आणि तुम्हाला कालांतराने हळूहळू एकमेकांमधली प्रीती तुम्हाला कमी होताना दिसेल. प्रीती कमी झाली की समजायचं अनिती वाढायला लागलेली आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये अनितीचा प्रवेश केव्हा होतो? जेव्हा त्याच्यामधली प्रीती कमी व्हायला लागली जाते, आपोआप त्याच्यामध्ये अनिती वाढायला लागते. नीती ओळखण्याचं चिन्हच प्रीती आहे. तुमच्यामध्ये जर प्रीती आहे तर तुमच्यामधली नीती वाढलेली आहे. आणि ज्या मंडळीमध्ये प्रीती नाही त्या मंडळीमध्ये अनिती वाढली. आणि ज्या मंडळीमध्ये अनिती आहे तिथं लोक एकमेकाला धरून देतील असं लिहिलंय. समजून घ्या. अंतिम दिवसामध्ये मंडळांमध्ये प्रीतीची भर पडत गेली पाहिजे, प्रीती वाढली पाहिजे त्यांच्यामध्ये, मग एकमेकाला धरून देतील. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यात ना एक पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये प्रभूने आम्हाला फार सुंदर सांगितली बरं का. तो म्हटला अंतिम दिवसामध्ये काय होणार आहे? तो म्हटला राष्ट्र राष्ट्रावर उठेल, राज्य राज्यावरती उठेल, भूमिकंप होतील, दुष्काळ, मर्या, बऱ्याच गोष्टी आहेत. मला त्याच्याकडे जायचं नाही. मला मंडळी संबंधानं तुम्हाला स्वतःला सतर्क कसं करायचंय. नुसतं तुम्हाला भीतीदायक ठेवलं नाही का. म्हटलं नाही, त्या एखाद्या व्यक्तीला सांगितलं की नाही 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 तुला कॅन्सर झालाय, तो गेला आणि घरी गेला, मेला. अरे कॅन्सर झाला मेला. पण मी जर त्याला समजावून सांगितलं तुला कॅन्सर झाला, पण हे पथ्य पाणी पाळ, तुमचं आयुष्य वाढणार. आता मी म्हटलं असं होणार आहे तसं होणार आहे. घरी गेल्यावर काही लोक मेलेलं बरं, आत्ताच मरून जावं. पण मी तुम्हाला त्याची रिमेडी पण सांगणार नाही. हे सगळं जगात आहे, घडू द्या जगात. भूमिकंप होतील, सूर्य काळा टिक्कर पडेल, चंद्र रक्तासारखा लाल होईल, सगळं होऊ द्या. त्याचा विचार आपण नाही करायचा. आपण कशाचा विचार करायचा? आपण विचार करायचा अनिती आमच्या मंडळीत असू नये, प्रीती असली पाहिजे. कशी प्रीती वाढली पाहिजे, कसे लोक विश्वासामध्ये टिकले पाहिजे, तो शेवटपर्यंत. मग टिकवणारी गोष्ट कोणती? प्रीती. विश्वास, आशा आणि प्रीती, तिन्ही टिकणाऱ्या गोष्टी कोणत्या? विश्वास, आशा आणि प्रीती. आणि लक्षात ठेवा, प्रीती सगळ्यात श्रेष्ठ प्रीती आहे. टिकणारी गोष्ट. मंडळीला जर टिकवायचंय कठीण परिस्थितीमध्ये, ऐका, हा छळ काहीच नाही हो. इकडं स्तेफन सुवार्ता प्रसार करत होता, तेवढ्यात घोळका त्याच्या भोवती जमला आणि लोकांनी दगडं घेतले आणि त्याच्यावरती मारले आणि तो स्तेफन तिथंच मेला. मग प्रश्न असा पडतो, विश्वासणारे टिकले कसे काय? सुवार्ता प्रसार वाढला कसं काय?
स्तेफन मेला तरी विश्वासणारे एकत्र राहून एकमेकाला प्रेम देऊ लागले. आणि ते काय म्हणत होते माहिती का? स्तेफन मेला नाही, स्तेफनाच्या द्वारे प्रभू आणखीन कोणाला तरी उभं करणार आहे. परिणाम काय झाला माहिती का? स्तेफन मेला, त्याच दिवशी शौल तिथं होता आणि या शौलाचं देवानी पौलामध्ये रूपांतर केलं. जेव्हा मंडळीमध्ये प्रीती होईल, मंडळीतली प्रीती वाढेल, तेव्हा शौलाचं पौलात रूपांतर होईल. हे केलं पाहिजे तुम्ही. मंडळीमधले पौलाची शौल नाही व्हायला पाहिजे बरं का. प्रीती नसले तर शौलाचं पौल प्रीती असले तर, आणि प्रीती नसली तर काय फरक आहे हो? शौल धरून देत होता आणि पौल धरून नेलेल्याची सुटका करत होता. आणि येशू म्हटलं नाही का, लोक तुम्हाला धरून देतील. म्हणजे काय? प्रीती नसेल तर मंडळीमध्ये शौलाचा पौल हो, प्रीती नसेल तर पौलाचा शौल पुन्हा बरेल, धरून देतील तुम्हाला. म्हणून तुम्हाला मंडळी म्हणून काय केलं पाहिजे? तुम्हाला जागा राहायचंय. काय काही झालं तरी आपण एक चित्तानं एकमेकावरती प्रीती करू. एक सुद्धा शौल जन्माला घालायचा नाही. एक सुद्धा शौल जन्माला घालायचं नाही. प्रार्थना करा, प्रीती वाटा, एकमेकाला प्रीती वाटा, प्रार्थनेमध्ये राहा, उचलून धरा. आता हे तुम्हाला सगळे धरून देतील, अधिकाऱ्यासमोर उभं करतील. तेव्हा प्रभूने एक गोष्ट सांगितली बघा. आता मी तुम्हाला जाता, माझ्याकडे खरं तर इतके पॉईंट्स आहेत, पण जाऊ द्या बरोबर. एक पॉईंट मला तुम्हाला सांगितल्याशिवाय बरं वाटणार नाही. इथं तुम्हाला धरून देतील, तुम्हाला जीवे मारतील, बंदीशाळेमध्ये टाकतील. आता हे सगळं घडणार आहे आणि घडू द्या, ते घडत राहील. मारतील, काय होणार नाही. स्तेफनाला मारलं, सगळ्याला मारलं, त्याचा विचार करू नका, त्याचा इतिहास बघत बसायचा नाही आपल्याला. पण या दिवसामध्ये हे सगळं घडताना एक गोष्ट मात्र चांगली घडणार आहे. लुकाचं शुभवर्तमान 21 अध्याय 12 ते 19 पर्यंतची वचनं वाचा. ते पण येशू ख्रिस्त जगाच्या शेवटा संबंधानं बोलत आहे. लूकने ते लिहिलं, मग त्याला जेवढं आठवलं तेवढं त्याने लिहिलं. लुकाने हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील. तुम्हाला सभास्थाने व फार सुंदर आहे बरं का, नीट ऐका. तुम्हाला सभास्थाने व तुरुंग यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करावयाचा नाही. काय बोलायचं ठरवून करू नका. असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईल की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी विरोधक समर्थ होणार नाही. आई बाप तो काय फार सुंदर म्हटलं. काय लिहिलं परत? कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईल की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. हे सगळं घडताना देव विश्वासणाऱ्याचं मुख अशा प्रकारच्या सामर्थ्यानं भरेल. तुमचं मुखातले शब्द ऐकून मोठमोठे अधिकारी थक्क होतील. मी तर म्हणतो ते ख्रिस्ताला स्वीकारतील. क्या डरना है? तू क्यों डरता है? तेरे लिए वो लड़ता है. आता म्हणा, काय व्हायचं ते होऊ द्या. आम्ही सगळे प्लॅनिंग करून ठेवतो. आपण असं उत्तर द्यायचं, त्याने असं म्हटलं ना, आपण हे काढायचं, मग आपण हे वचन काढू. तो म्हणतो तसं करू नका. पावर तुमच्या तयारीमध्ये नाही, पावर देवाच्या तयारीमध्ये आहे. प्रभूची तयारी, प्रभूनं सिद्ध केलेल्या गोष्टी. तो म्हणतो तुम्ही मोठमोठ्या बुद्धिमान लोकांसमोर उभं राहाल. तुम्हाला धरून नेतील. मुळामध्ये हे तुम्हाला का धरून नेत आहे? हे चॅनलवाले तुम्हाला का बोलवतायत? हे लोक तुम्हाला का प्रश्न करतायत? यांच्या समोर तुमची साक्ष घडावी, देवाची ओळख त्यांना व्हावी. एक दिवस येईल, या असं लिहिलंय शास्त्रामध्ये. प्रत्येक गुडगा, प्रत्येक जिभा कबूल करेल. प्रत्येक गुडगा टेकायला पाहिजे का नाही? आम्ही कमी पडलो सुवार्तेला. हो, कोण जाएगा एवढंच गाणं गात आम्ही
एवढे वर्ष घालवले, प्रभू तू मुझको भेज मैं जाऊआ. देव म्हटलं हे असे जाणार नाहीत. यांना दोघा चौघाला पकडतो, काहीतरी विषय काढतो, यांच्याविषयी येशूविषयी लोक बोलायला सुरुवात करेल, ख्रिस्ती धर्माविषयी बोलायला सुरुवात करेल, ख्रिस्ताविषयी बोलायला सुरुवात करेल. जब चर्चा होगी तो जरूर येशू का नाम ऊंचा होगा. जेव्हा चर्चा होईल या नावातनं ख्रिस्ताचं दर्शन घडलं जाईल. चर्चा झाली पाहिजे. चर्चा घडलीच. तुम्हाला आता लोक तुम्हाला विचारतील ना, काय झालं, काय तुम्ही धर्म आम्ही नाही हो, आम्ही नाही बदलत धर्म, आम्ही जीवन बदलतो. गंजडी व्यक्तीला गांजा पिण्यापासून, दारुड्याला दारू पिण्यापासून आम्ही सोडवतो आणि त्याला सांगतो धर्म नको पण जीवन बदल. ही सुवार्थ आहे. इतके दिवस लोकांना सुवार्थ माहित नव्हतं. त्यांना एकच वाटत होतं की हे लोकांचं आणि धर्म परिवर्तन करतात. तो म्हटलं नाही, हे लोकांना कळू द्या. कसं? चर्चा झाल्यावरती कळणार आहे. चोर येतो चोरी व घात व नाश करण्यासाठी, मी आलो जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी. विपुल जीवन. म्हणून त्याची पण भीती बाळगू नका. काय बोलायचंय त्याच्या समोर गेल्यावर आम्हाला काय बोलायचंय, कशाची काळजी करू नका. तो म्हटलं धरलं जबाबदारी माझी. किती सुंदर आहे ना. धरत नाही तोपर्यंत देवाची, पण धरल्याबरोबर देवाची जबाबदारी. तुम्हाला धरतील, कुठं कुठं नेतील? तुरुंग, तुम्हाला सभास्थाने व तुरुंग यांच्या स्वाधीन करतील. तुरुंगाच्या स्वाधीन करतील, सभास्थानाच्या स्वाधीन करतील. आणि राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. माझ्या नावास कुणाकडे नेतील? राजे व अधिकारी. पंतप्रधानासमोर जावं, तुम्हाला भेटायचं पंतप्रधानाला, अशी तर भेट देत नाही आपल्याला. असं म्हटलं तर बाहेर आता तर ते मंत्रालयात जाऊ दे ना, पास ठराविक लोकांनाच आतमध्ये. सुवार्ता सांगा, काय रे हे धर्मप्रसार करतो, येशू करतो, तेवढ्यासाठी तुम्हाला पंतप्रधानासमोर, मुख्यमंत्र्यासमोर उभं करणार. माझं बायबल सांगतं म्हणजे तसं घडणार. मी पॉझिटिव्ह काय बघतो माहिती का, या स्तरावरच्या लोकांना येशूविषयीचा विचार करणं भाग पडणार आहे. या लोकांना विचार करणं भाग पडणार आहे. आता हे सगळं घडत असताना तुम्हाला काय करायला पाहिजे? तुमचं जीवन कसं असलं पाहिजे? तुम्ही भीतीदायक जीवन कशासाठी जगता? मुळात ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, मृत्यूला स्वीकारलं, वधस्तंभ स्वीकारला, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा, स्वतःचा नाकार करावा आणि मला अनुसरावं. ख्रिस्ताला अनुसरणं म्हणजे मरणाला अनुसरणं आहे, जगणे. ख्रिस्त तुम्हाला मरायचीच धमकी देता ना. मी तर म्हणतो मेलो तर लाभ आहे. त्यांना काय माहिती, मारणारा नरकात जाणार, मारणारा स्वर्गात जाणार आहे. बोल म्हणतो देहासंबंधाने पेचात आहे, जिवंत आहे तर प्रभूची सेवा, मेलो तर प्रभूला भेटायला जाणार आहे. लक्षात घ्या, काळजी करू नका. देव तुम्हाला वापरत आहे तर बिनधास्तपणे देवाची सुवार्ता सांगा. सुवार्ता सांगा. काय बोलावं याची पर्वा करू नका. आता एक वचन वाचू, प्रकटीकरणाचं पुस्तक 22 अध्याय 10 आणि 11 वचन, मग त्याचा एंड करूया आपण. नंतर तो म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने, या पुस्तकातली संदेश वचन शिक्का मारून बंद करू नको, शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. वेळ जवळ आली आहे, जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्या जवळ वेतन. काय करायला पाहिजे? तर तुम्ही येण्याच्या अगोदरची चिन्ह काय? आता तुम्ही सगळी चिन्ह ऐकली. प्रीती थंडावेल, धरून देतील, पकडतील, मारतील, सगळं करतील. आता होतं काय माहिती का, हे सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, अरे आपण कसं काय टिकणार आहेत? मग काही लोक तुम्हाला अपवित्र जीवन जगणारे सापडतील, अशुद्ध जीवन जगणारे सापडतील. मग तुम्हाला असं वाटतं की कोण टिकणार आहे त्याच्यामध्ये, कसं टिकणार आहे?
प्रीतीमध्ये तुम्ही नाही टिकू शकत, क्षमेमध्ये तुम्ही टिकू शकत नाही, चांगुलपणामध्ये टिकू शकत नाही, धार्मिकतेमध्ये टिकू शकत नाही, शुद्धतेमध्ये टिकू शकत नाही, मग जगामध्ये दोन प्रकारचे लोक तुम्हाला सापडतील. एक अशुद्ध जीवन जगणारे. लक्षात ठेवा, शुद्ध आणि अशुद्ध मध्ये फरक काय आहे? प्रीती नसणं अशुद्ध आहे, क्षमा नसणं अशुद्ध आहे, चांगला विवेक भाव नसणं अशुद्ध आहे, सगळं अशुद्ध आहे असं लिहिलंय. जे बाहेरून आत जातं ते माणसाला अशुद्ध करत नाही. काय शुद्ध करतं? आतमधनं काय निघतं? राग, द्वेष, शिवीगाळ, निंदा, अपशब्द, टोचणं, अपमान करणं, सगळ्या गोष्टी आतून बाहेर निघ. आता बघा, एक व्यक्ती सतत वाईट बोलत आहे आणि तुम्ही त्याला कॉपी करता, तुमच्या मुखातनं तसंच निघ. अशुद्ध जीवन जगणारे अशुद्ध जीवन जगू द्या, त्यांना जसं बोलायचं तसं बोलू द्या, त्यांना जसं वर्तन करायचं. तुम्हाला शुद्ध जीवन जगावं का? मी आल्यावर आता तो शब्द काय म्हटला? तुम्ही येणार आहे त्याचं चिन्ह काय? तो म्हटलं मी येणार आहे. हे सगळं घडताना तुम्हाला, पण करणार काय तुम्ही? तुम्ही नाही प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे. अरे पुढं प्रभू येणार आहे, मग पुढं काय? आता तो येणार आहे तर कशासाठी येणार आहे? आल्यावर मी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. कसल्या प्रमाणे? ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. म्हणजे पेमेंट कशावर आहे? आल्यावर काय देणार आहे तो? पेमेंट. मोबदला. काय शब्द आहे? वेतन. काय हो? वेतन. म्हणजे मराठीत नाही कळत. 8वा वेतन आयोग है की नाही? तसा आयोग आहे हा, शेवटचा आयोग बरं का. 7वा, 8वा, 9वा, 10वा शेवटचा आयोग. आणि या आयोगाचं आता जे आयोग नेमतात केंद्र सरकार, या आयोगामध्ये कोण किती काम करतं याचा हिशोब नाही आहे, आणि कोण कसलं काम करतो तो फक्त जातो, पंचिंग करतो, दिवसभर बसतो, चहा पितो, गप्पा मारतो, याच्याकडं सरकार बघत नाही. पण हा जो आयोग घेऊन येणार आहे, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं बसणं, तुमचं उठणं, वर्षभर किंवा तो येईपर्यंत तुमची सगळ्या कृतीचा हिशोब घेऊन वेतन देणार आहे. सगळ्याचा हिशोब बरं का, बोललेल्या शब्दाचा हिशोब, काय काय बोलला, कोणाकोणाला बोलला, कसं कसं बोलला. मग तेव्हा विचार, आता कसं वाटतंय? इथं गारगार वाटतंय, तिथं गारगार नाही बरं का. ते पूर्वी होतं शाळेत. आता कसं वाटतंय? ते तुमच्याकडे होतं का नाही, पण आमच्या ते छान दिवस जगलो आम्ही ते शाळेमध्ये. ते गोंधळ करायचा, मग आम्ही सरांना सांगायचो की याने त्रास दिला, मग सर यायचा, पीस पिसायचा त्याला, सगळ्या जखमा, बसता येत नव्हतं. मग आम्ही विचारायचो आता कसं वाटतंय? दुसरा म्हणायचा गारगार वाटतंय. तेव्हा तो आल्यावर ज्यांच्याविषयी बोललो, ज्यांच्या विरोधामध्ये बोललो, त्या सगळ्याचा हिशोब घेतला जाणार आहे. कान देऊ नये का? सतर्क रहा, जाग रहा. हे सगळं घडत असताना तुम्ही किती स्वतःला सिद्ध केलं, तयार केलं. म्हणून तो दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहा. कुणाला कसं वागायचं तसं वागू द्या. आता कोण प्रतिबंध करणार आहे? तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक. आता कोणीच कुणाला अडवू शकत नाही. ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे ज्याला त्याला वर्तन करण्याचं आणि ज्याला त्याला वागण्याची त्यानं मुभा दिली. नीट ऐका, पण जेव्हा तो येईल तेव्हा ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यासाठी त्याच्याकडे पेमेंट आहे, वेतन आहे. वाचा वचन ते. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्पा, बस मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. म्हणून आत्मिक जीवन जगताना कृत्यावरती भर द्या बरं का. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणी तुमचा द्वेष केला म्हणून तुम्ही द्वेष नाही करायचा, त्याला प्रतिफळ आल्यावर देव देणार आहे. कोणी तुमच्या विरुद्ध बोललं म्हणून तुम्ही कोणाविरुद्ध बोलायचं नाही, कारण त्याचं प्रतिफळ देव त्याला देणार आहे.
कोणी तुम्हाला डिस्टर्ब केलं म्हणून तुम्ही कोणाला डिस्टर्ब करायचं नाही, कारण त्याला प्रतिफळ. लक्षात ठेवा, देव स्वर्गामध्ये बसून सगळ्या तुमच्या बारीक हालचाल, तुम्ही असं कसं देव असं बघतो. तुमचं लेकरू छोटं असताना ते भांडे कुंडे खेळताना तुम्ही बघताना, अगं बाई भांडे घासायला लागलं, मग तुम्ही एवढ्या कामकाजात कसं काय बघता ते भांडे घासायला लागलं, का तर तुमचं लक्ष असतं. मग ते दुसऱ्याला बघ, इकडे नाही इकडे, ती चपात्या बघ कसली करते, तर ती काय चपात्या करते माहिती, पान घेऊन येते तिकडून, झाडाचं पान आणते आणि एक बुच्चन, बाटलीचं बुच्चन त्याच्यावर फिरवते आणि मग घ्या जेवा. मग आम्ही 4 लोक आणतो, बघा ना चपात्या कशा केल्या. बरं तुम्ही मोठ्या पदावरचे लोक, तिकडं ऑफिसमध्ये गेल्यावर तो पिऊन चहा देताना पण थरथर कापतो, आणि घरामध्ये ती पोरगी बाटलीच्या बुचनानं झाडाच्या पानावरती चपात्या करताना ते तुम्ही बघता. देवाचं पण तसंच आहे. इतका गौरवी देव, पण तुमची प्रत्येक कृती तो पाहत असतो. इतकं गंभीर असलं पाहिजे बरं का, सिरियस व्हा. तो येईल त्यावेळेस काय बोललो, काय विचार केला, काय वर्तन केलं, कोणाला दुखावलं, कोणाच्या विरोधामध्ये आम्ही गेलो, या सगळ्या गोष्टीचा हिशोब. कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले, कोणत्या व्यक्तीचं आत्मिक जीवन आम्ही संपवलं, सगळ्या गोष्टीचा हिशोब केला जाणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं. शिष्य विचारले, तुम्ही येणार त्याचं चिन्ह काय. त्याने चिन्ह सांगितलं, मी येताना हे सगळं घडेल. पण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हणतो, मी येताना पवित्र चरणे मनुष्य स्वतःला पवित्र करत राहो. स्वतःला पवित्र करत राहा, शुद्ध करा. का तर आल्यावर मी तर त्या दिवसाची वाट पाहतो की प्रभू येईल. जगात लोक मला काय का म्हणणार, पण प्रभू आल्यावर पाठीवर थाप मारून म्हणेल, शब्बास माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, तुझ्यासाठी राखून ठेवलेलं हे उत्तम वतन तू घे, उत्तम मिळवा. सारं आयुष्य प्रभूला संतुष्ट करण्यासाठी जगा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. काय आम्ही आमच्या जीवनासंबंधानं गंभीर आहोत का. आमच्या जीवनाचा विचार ज्या पद्धतीने आम्ही करायला पाहिजे तसा केला का. संकटात सापडायचं का नीतिमत्वामध्ये आम्ही सापडायचं. काय परिस्थिती जगाची ओढावली, याच्यापेक्षा जास्त कठीण प्रश्न विश्वासणाऱ्याला भेडसावणार आहेत. परंतु हे प्रश्न कठीण आहे. खरा कठीण प्रश्न जेव्हा देवाचा क्रोध या पृथ्वी तलावर ओतला जाईल. नम्र होऊया. प्रभूने जर आज माझं जीवन तपासलं, किती चुका, किती दोष त्याच्यामध्ये आहेत. सारं आयुष्य एकमेकाचे दोष काढण्यामध्ये आम्ही घालवलं. पण जर खरंच मी नीतिमान व्यक्ती, धार्मिक व्यक्ती, तर मी स्वतःचे दोष शोधत स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न केला असता. हे सर्वशक्तिमान देवा, गंभीरपणे आम्ही आमच्या जीवनाचा विचार करत आहोत. आज मेजामध्ये पण आम्ही सहभागी झालो, परंतु ज्या पद्धतीनं या मेजाकडे आलो, तिथं आम्हाला खरंच अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं होतं. जगाची परिस्थिती रोज भयानक, अति भयानक होत चाललेली आहे. माझी प्रार्थना असेल, प्रत्येकाला विश्वास टिकून ठेवण्यासाठी सहाय्य पुरव. अनिती वाढल्यानं प्रीती थंडावेल, लोक एकमेकाला धरून देतील. आज मंडळांमध्ये शिक्षण रोवलं जाऊ दे,
प्रत्येक व्यक्तीनं आपल्या स्वतःला शुद्ध करण्यासाठी पवित्र आत्म्या त्यांच्यातल्या चुका, त्यांच्यातले दोष, त्यांच्यातल्या उणिवा त्यांना दिसू दे. अशा प्रकारचं प्रत्येक मंडळीचं वातावरण असावं. विश्वासणारे वाढावेत. शौलाचा पौल व्हावा. त्यासाठी पवित्र आत्म्याचा वर्षाव मंडळांमध्ये कर. मंडळांमध्ये ती प्रीती होत, ज्या प्रीतीनं, ख्रिस्तानं दाखवलेल्या प्रीतीनं शौल रूपांतरित झाला आणि पौल म्हणून देशभर सुवार्ता सांगत निघाला. प्रभू तसंच बनव. याही मंडळीला तुझ्या स्वाधीन करत आहे. आशेनं लोक या मंडळीकडे पाहत आहेत. एक शिस्तबद्ध नियंत्रित जीवन जगण्यासाठी कृपा पुरव. कोणाचा नाश होऊ नये, कोणी माघारी जाऊ नये, कोणी आत्मिक जीवनामध्ये उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी फार मोठी जबाबदारी तू आमच्यावरती सोपवलेली. पुष्कळ लोक आशेनं या ठिकाणामध्ये येतात. आजही महाराष्ट्राच्या विविध भागातनं, वेगवेगळ्या शहरातनं लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत. माझी प्रार्थना आहे प्रभूजी, जाताना त्यांना उत्तेजित होऊन जाऊ दे. उत्तेजित होऊन जाऊ दे. कोणी सुद्धा निराश इथं असू देऊ नकोस. ट्रू ख्रिश्चॅनिटी, खरी सत्य ख्रिस्तीपण प्रत्येकामधनं बाहेर पडलं जाऊ दे. आम्ही बोलणारे ख्रिस्ती नव्हे, कृतीमधले ख्रिस्ती असू दे. प्रश्न घेऊन आले असतील, अडचणी, समस्या, परंतु जाताना उत्तर घेऊन त्यांना बाहेर पाठव राजा. ख्रिस्ताचं सामर्थ्य जाणवू दे. बांधकामाबद्दल तुझं गौरव करतो. फास्ट होत आहे, पुरवठा तू करत आहे वेगवेगळ्या माध्यमातनं. पुष्कळ लोक गेल्या आठवड्यात सुद्धा जे व्यक्ती या ठिकाणामध्ये येऊन गेले त्यांना सुद्धा तू देण्याची कृपा पुरवली. आशीर्वादित कर. पुष्कळ लोक आहे, काल ज्या पद्धतीनं वचन ऐकून एका सिस्टरला प्रेरणा दिली, त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या मंदिरासाठी दिलं. प्रभूजी, किती तुझे आभार मानावेत समजत नाही. हे सगळं होत असताना आमची इच्छा एकच आहे, हे मंदिर तारलेल्या लोकांनी भरलं जाऊ दे. तारलेल्या लोकांनी, उद्धार पावलेल्या लोकांनी. मंडळीला इतकं कळवळा दे, इतकं ओझं दे, ते स्वतःपुरतं विचार न करता देवाचं राज्य वाढावं याच्याकडे त्यांचं लक्ष लागलं जाऊ दे. पुन्हा एकदा आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचा स्वीकार कर. काही चुका असतील आमच्यातल्या दूर कर. आम्हाला शुद्ध पवित्र कर देवा. सेन्सिटिव्ह आत्मिक लोक बनव. गंभीरपणे जीवनाचा विचार करावा. मर्यादेच्या पलीकडे जाऊन आम्ही जगावं यासाठी तू सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडत आहोत. कामगारांना काम करण्यासाठी शक्ती पुरव. आज सकाळी जिथं भक्ती चालली सगळीकडे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स येऊ दे प्रभूजी. अशा कोणत्याच निर्णय घेण्यापासून सरकारला तू अटकाव कर. त्यांचे डोके शुद्धीवरती आण. त्यांना चित्त थाऱ्यावरती राहू दे. कुठल्याही प्रकारचं अडखण सेवेला येऊ देऊ नकोस. या परिसरामध्ये देखील प्रभूजी लवकरात लवकर तुझं काम मोठ्या प्रमाणात होऊ दे. कसं इव्हँजलिझम करावं याचं ज्ञान तू आम्हाला दे. पुन्हा एकदा तुला गौरव देत तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ असो. आमेन. आमेन. ज्यांना प्रार्थना